आता बाळानंदगावकर प्रयत्न करतायत की दोघं ठाकरेंनी एकत्र यावं. पहिल्यांदा 2 ठाकरेंचं नाव राज ठाकरे, उद्धव ठाकरे असं आमंत्रण पत्रिका जाताना पाहायला मिळते. साहजिक त्यामुळे एक वातावरण, भावनिक वातावरण तयार झालेलं आहे. मराठी माणसाच्या मनात त्यानिमित्तानं एक आस तयार झालेली आहे. मोर्चा होऊ घातलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये गेल्या काळामध्ये जेव्हा शिवसेना फुटली आणि 40 एक आमदार तुमचे निघून गेले शिवसेनेचे, म्हणजे उद्धव ठाकरेंचे, त्यावेळेला ज्या ठाकरे कुटुंबाशी तुमची नाळ जुळलेली आहे त्यावेळेला तुमची काय प्रतिक्रिया होती? नाही, शिंदेनी शिवसेना फोडली तेव्हा? एकनाथ शिंदे काय वाईट माणूस नाही. बरं, पहिली गोष्ट सांगतो मी, अत्यंत काम करणारा माणूस, प्रामाणिक माणूस, पक्षासोबत त्या होता तिथे आणि पक्षाचे वाटेल ते करणारा माणूस होता. दुर्दैवाने त्यांचं काही बिनसलं मला माहिती नाही, पण उद्धव साहेबांनी त्यांना सांभाळलं पाहिजे होतं असं माझं आजही मत आहे. तर दुर्दैवाने ते झालं नाही. पण ते गेल्यानंतर तुम्हाला सांगतो, मला तर खूपच मनापासून, त्यावेळेला मी मुंबईत नव्हतो, नागपूरला कुठल्या तरी जंगलात होतो आणि त्यावेळेला मला कारण 21 तारखेला माझा वाढदिवस असतो आणि 20 तारखेला ते गेले. त्यावेळेला मला एवढं वाईट वाटलं, तुम्हाला सांगतो मी, माझ्या डोळ्यात अश्रू झाले. त्याचे कारण असं की ठीक आहे आम्ही बाहेर पडलो, हे जरी असलं तरी आता ते एक संघ तो पक्ष होता, तिथून बाहेर पडले. त्याला मला तर खूपच वाईट वाटलं. आणि मी साहेबांना त्याच रात्री फोन करून ती माझी भावना सुद्धा बोलून दाखवली. साहेब, उद्धव ठाकरेंना फोन केला होता? नाही, राजसाहेबांना फोन केला होता मी की साहेब असं असं